नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। आज आपण करणार आहोत निफ्टी 50 चे पोस्ट मार्केट अनालिसिस 23 एप्रिल 2026 ची। तर टाइम झालेला आहे 9:30, टाइम आहे 9:30। आपण करणार आहोत, बॅक टेस्टर लावलेला आहे आणि 9:30 चा टाइम लावलेला आहे। तर आपण सगळ्यात पहिले काय बघणार आहे, तर ऍडव्हान्स फीचर चेक करूया। तर ऍडव्हान्स फीचर मध्ये रेजिस्टन्स साइडला जर आपण पहिल्यांदा चेक केलं तर रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवतोय 24,150 वरनं 24,200। किती वाजता झालंय? 9:16 तर 9:16 जी शिफ्टिंग होती ती आपण कन्सिडर करतो का? नाही करत। का नाही करत? कारण आपल्याला शिफ्टिंग पाहिजे 9:20 नंतरची, तिला आपण कन्सिडर करतो। 9:20च्या आधीच्या जे काही शिफ्टिंग होती त्याला आपण कन्सिडर करत नाही। ठीक आहे। तर आता येऊया सपोर्ट साइडला। सपोर्ट साइडला जर बघितलं तर सपोर्ट साइडला पण मला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवत आहे 24,150 वरनं 24,200 ला दाखवत आहे। ते पण 9:16 झाली। ती पण शिफ्टिंग आपण कन्सिडर करणार नाही, कारण ती 9:20च्या आधीची शिफ्टिंग आहे। तर दोन्ही एकाच ठिकाणी दिसत आहेत, रेजिस्टन्स स्ट्रॉंग, सपोर्ट स्ट्रॉंग। तर आता मला काय करायचंय, जर समजा सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे तर सपोर्ट वरनं माझा कॉलचा ट्रेड आणि रेजिस्टन्स वरनं माझा पुटचा ट्रेड। ओव्हरऑल जर डाटा बघितला तर कॉल रायटर माझ्यासाठी किती दिसतात? ओव्हरऑल जर कॉल रायटर बघितले तर 64%, पुट रायटर 36। एलटीपी चेंज जर बघितला तर एलटीपी चेंज कॉलचा मायनस मध्ये, पुटचा जर बघितला तर प्लस मध्ये। टाइम व्हॅल्यू जर बघितला तर सगळ्यात जास्त टाइम व्हॅल्यू कुठे दिसतंय आपल्याला? तर टाइम व्हॅल्यू दिसतोय पुट मध्ये, म्हणजे पुटची डिमांड जास्त आहे। ठीक आहे। तर आता आपण पहिला ट्रेड आपला कुठला बनेल? स्ट्रॉंग रेजिस्टन्स वरनं। ठीक आहे। चलो, तर स्ट्रॉंग रेजिस्टन्स वरनं आपला पहिला ट्रेड बनतो। आपण चेक करूया की आपला रेजिस्टन्सला गेल्यानंतर आपला पहिला रनिंग कॅन्डलचा ट्रेड बनतो। तर पहिलीच कॅन्डल आपले टाइम झाल्या पहिले कॅन्डल रेजिस्टन्सला टच झालेली आहे आणि रेजिस्टन्स वरनं 50% एकाच कॅन्डल मध्ये मूव्ह झालेला आहे। आता आपण या ट्रेडला लॉस मध्ये कट करणार नाही, आपण एसएल प्रॉफिट मध्ये C2C एसएल लावायचा। बघितलं तर नेक्स्ट कॅन्डल मध्येच आपलं टार्गेट आलेलं आहे। सपोर्ट मला स्ट्रॉंग दिसतोय, सपोर्ट वरनं माझा पहिला कॉलचा ट्रेड बनेल, कारण सपोर्ट मध्ये काही वीकनेस नाही। चला पुढे जाऊया। मार्केट 50% मूव्ह झालेलं आहे आणि दुसऱ्याच कॅन्डल मध्ये टार्गेटला पण आलेलं आहे। जर समजा जे कोणी रिस्की ट्रेडर असतील, जे सकाळ सकाळी ट्रेड करणार आहेत, त्यांचे ऑलरेडी 2 ट्रेड इथेच झालेले आहेत, एक पुटचा ट्रेड, एक कॉलचा ट्रेड। आता इंडिव्हिज्युअल मला जर विचारलं तर हे दोन्ही ट्रेड मी केलेले नाही, कारण मला 10 वाजल्यानंतर आज ट्रेड करायचा आहे। का 10 वाजल्यानंतर करायचंय? कारण आज लेवल जे ऍडजस्ट होणार आहे त्याला 10 वाजेपर्यंत लेवल ऍडजस्ट होण्यासाठी आपण टाइम देतो। 10 नंतर आपले लेवल फिक्स होतात, मग नंतर आपण कॉल या पुटचा ट्रेड इनिशिएट करणार। तर आता रेजिस्टन्सला आलाय मार्केट 9:45 तर अजून 10 वाजलेले आहेत का? नाही वाजले। तर माझा ट्रेड बनतोय का? नाही बनत। पण पहिल्यांदा ज्यावेळेस आला तो ट्रेड झालेला आहे, तो पण मी केलेला नाही, रिस्की ट्रेडरने केला। आता सेकंड टाइमला आहे, आता रिस्की ट्रेडर पण जर सेकंड टाइमला जर घ्यायचा असेल तर त्यांना क्वांटिटी कमी करावं लागेल, आयदर वरच्या स्ट्राईक प्राइसचं परमिशन घ्यावं लागेल। तर वरची स्ट्राईक प्राइस कुठली? 24,200च्या वरची स्ट्राईक प्राइस आहे 24,250। तर 24,250 ची स्ट्राईक प्राइस देते का परमिशन? थोडीशी परमिशन देते, पण इतर लॉट साईज आपली क्वांटिटी कमी करून ट्रेड करायचं, ज्यांना पण ट्रेड करायचा असेल। मी इंडिव्हिज्युअल हा ट्रेड केला का? नाही केला, कारण मला 10 वाजल्यानंतरच मी ट्रेड प्लॅन करणार। तर ह्या दुसऱ्याच कॅन्डल मध्ये एसएल गेलेला आहे। ठीक आहे। आता टाइम झालाय 9:51। काय माझा ट्रेड बनतो का? नाही बनत। माझ्यासाठी कुठून ट्रेड बनणार? जर 24,250च्या रेजिस्टन्सला जर गेला तर मी तिथनं पुटचा ट्रेड बनवणार, कारण मार्केट ऑलरेडी एक स्ट्राईक प्राइस वरती चाललंय। रेजिस्टन्सच्या वरच्या एक स्ट्राईक प्राइस म्हणजे आर प्लस वरनं मी पुटचा ट्रेड करणार, ते पण 10 वाजल्यानंतर। आता 10 वाजलेले आहेत, मार्केट रेजिस्टन्सला आहे। इथून जर समजा मला पुटचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर मला रिटेस्ट हवाय आणि मग मी ट्रेडचा प्लॅन करेन, कारण R+1 वरनं मी ट्रेड करतोय।
इथं माझी एंट्री झाली 20 पॉईंट मध्ये एसएल असणार आणि 40 पॉईंट मध्ये टार्गेट असणार. मार्केट 50% माझ्या फेवर मध्ये मूव्ह झालाय. आता मी या ट्रेडला लॉस मध्ये कट करणार नाही, या ट्रेडला मी एसएल कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवणार. आणि ह्या कॅन्डल मध्ये माझं टार्गेट बुक झालेलं आहे. आता मला सांगा, ज्या लेवलवरनं आपण कॅन्डल खाली क्लोज झाली या ट्रेडला होल्ड करायला पाहिजे का? तर माझं वैयक्तिक मत आहे नाही करायला पाहिजे. कारण रेजिस्टन्स काय दिसतोय, शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप दिसतोय, म्हणजे रेजिस्टन्स साइडने बुलिश प्रेशर येताना दिसतोय. तर आपण इथनं कॉलचा ट्रेडचा प्लॅन करायला पाहिजे. पण कॉलचा ट्रेड घेण्यासाठी आपल्याला 24,250च्या सपोर्ट वरती मार्केट पाहिजे. मार्केट त्याच्या खाली क्लोज झालेलं आहे, म्हणजे 24,200च्या रेजिस्टन्सला क्लोज झालेला आहे. तर आता 24,200च्या रेजिस्टन्स वरनं मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार का? नाही करणार. मी वाट बघणार 24,200चा सपोर्ट भेटेल, आयदर 24,250च्या वरती क्लोज झाल्यानंतर रिटेस्ट झाल्यावरती मी कॉलचा ट्रेड प्लॅन करेल. दोनशेच्या सपोर्टला आलंय मार्केट, ठीक आहे. 200च्या सपोर्ट वरनं मी कॉलचा ट्रेड प्लॅन केला. फर्स्ट टाइम नाहीये, सेकंड टाइम येत आहे. कारण 9:30 नंतर एकदा आला होता, आता सेकंड टाइम येतोय. आता मी इथं ट्रेड प्लॅन केलाय, मार्केट ऑलरेडी थोडस ग्रीन मध्ये आलेलं आहे. तर खालच्या स्ट्राईक प्राइस जर मी परमिशन घेतोय, तर खालची स्ट्राईक प्राइस काय सांगते मला, तर खालची स्ट्राईक प्राइस बेरिश होताना दिसते. तर या ट्रेड मधनं मी काय करणार, जेवढं लवकर होता होईल तेवढ्या लवकर निघायचा प्रयत्न करत, आयदर एसएल कॉस्ट टू कॉस्ट लावून ठेवणार. पुढच्याच कॅन्डल मध्ये माझा हा ट्रेड C2C गेला होता. आता रेजिस्टन्स स्ट्रॉंग होताना परत दिसतोय मला. कुठे दिसतोय? 24,200 वरती. त्याची जी विकनेस होती ती विकनेस संपलेली आहे आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग आणि सपोर्ट स्ट्रॉंग. तर मार्केट आज कन्सल्टेशन मूड मध्ये दिसत आहे. इथनं मी कॉलचा ट्रेड करणार का? नाही करणार. आता जर मला कॉल बाय जरी करायचा असला तर फर्स्ट टाइम आला असता तर मी केला असता. आता सेकंड टाइम थर्ड टाइम आहे, तर मी एक स्ट्राईक प्राइस खालनं कॉल बाय करणार. चल चेक करूया आपण. एक स्ट्राईक प्राइस खाली अगर मार्केट जर भेटला तर आपण एक कॉलचा ट्रेड करू. मार्केट या लेवल पाशी टाइमपास करतंय, आपण इथनं कॉल घेऊ शकत नाही. मार्केट परत 200च्या सपोर्टला आलाय. 200चा सपोर्ट स्ट्रॉंग आहे. खालच्या स्ट्राईक प्राइस एकदा परत परमिशन घेऊया. जर परमिशन देत असेल तर आपण कॉलचा ट्रेड करूया. तर इथं बघितलं तर थोडस परमिशन देतोय, एवढं पण जास्त बुलिश झालेलं नाहीये की मी इथनं ट्रेड प्लॅन करू. ठीक आहे, तर हा पण आपला ट्रेड बनत नाही. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथं कॉलचा ट्रेड घेतला नाही, मार्केट फक्त 50% वरती गेलं आणि त्याच्यानंतर एसएल गेला. जर समजा आपण हा ट्रेड अवॉइड केला असता, जसं मी अवॉइड केलाय, तर आपले पैसे वाचले असते आणि ब्रोकरेज पण वाचलं असतं, है ना. तर 150च्या सपोर्टला आला तर आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करूया. मार्केट परत 200च्या सपोर्ट वरती आलंय का? आता स्ट्राईक प्राइस परमिशन देते का? आता एवढ्या वेळेस आल्यानंतर मी इथनं कॉलचा ट्रेड करेल का? नाही करणार. कारण ओव्हरऑल जर बघितलं तर कॉल रायटर सगळ्यात जास्त आहे. तर आज मी ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करणार नाही, मला रेजिस्टन्स वरनं पुढचाच ट्रेड प्लॅन करणार. चला तर चेक करूया. रेजिस्टन्स आपल्याला 200चा जर भेटला तर आपण पुढचा प्लॅन करणार. तर पहिले रेजिस्टन्स वरनं आपल्याला पुढचा ट्रेड करायचा होता, पण कॅन्डल लेवलला थांबलीच नाही. तर आपण ट्रेड इनिशिएट करणार का? नाही करणार. आपल्याला पाहिजे लेवलच्या खाली क्लोज होणे आणि मग आपण पुढचा ट्रेड घेणार. आता मार्केटने लेवलच्या खाली क्लोज दिले, तर इथं रिटेस्ट जर झाला तर आपण इथनं एक पुढचा ट्रेड प्लॅन करू.
ते पुढच्या कॅन्डलनी लेवलला टच करून खाली एंट्री दिलेली आहे आणि ते एकाच कॅन्डल मध्ये 50% मूव्ह झालेला आहे. किती? 50%. आता या ट्रेडला असेल कॉस्ट टू कॉस्ट करायचा, लॉस बुक करायचं नाही. हा ट्रेड माझा C2C गेलेला आहे. काय इथनं परत पुढचा ट्रेड प्लॅन करू का मी? तर 2 वाजले तर मी पुढचा जर ट्रेड प्लॅन करायचा असेल तर मला ऍक्च्युली नाही करायला पाहिजे, पण वरच्या स्ट्राईक प्राइसचं परमिशन घेऊया की जर वरची स्ट्राईक प्राइस जर मला परमिशन देत असेल तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करतो. तर वरची स्ट्राईक प्राइस पण मला परमिशन देत नाहीये, त्याच्यामुळे मी इथनं पुढचा ट्रेड प्लॅन करत नाहीये. तर आजसाठी माझे एवढेच ट्रेड होते. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.